आता आंदोलन म्हणलं लक्ष असतंच, पण मला एक सांगायचं की शासनाने जो JR काढला आणि मनोज दादांनी स्वतः सगळ्या याच्यासमोर तो वाचलेला आहे, बघितलेला आहे. मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहे, त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे. असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटतं? हा, त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय? मी काय म्हणतो, आता त्यांनी सांगितलं आता जरांगे पाटलांना की आपण टप्प्याटप्प्यानं सगळं मिळून घेऊ. आता त्यांनी स्वतः बोललेली आहे ना. मागच्या वेळेस म्हणजे तुमच्या पूर्ण दिला नाही अजून. हे मनोज दादा जरांगेच सांगतील तुम्ही. नाही, मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं तर त्यांना परत उपोषण करावं लागलं ना. मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं, पण आता स्वतः मनोज दादांनी तुम्हाला उत्तर दिलेले आहे आणि JR सुद्धा काढलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा आता होईलच. मागे तुमच्या वाशीमध्ये गुलाल उधळला होता ना तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी, मग त्याचा काय फायदा झाला? पाठीमागं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे. सगळे शहराचा अधिसूचना अंमलात येऊच नाही यासाठी भाजपची कुठं असलं का? ते जरांगे दादा बोलतील, सगळ्या गोष्टी मी नाही बोलणार. नाही, पण ओबीसीचंही आंदोलन सुरू आहे. ओबीसीचे नेते या JR बद्दल नाराजी व्यक्त करतायत, आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, मी काही बघितलं नाही काय. ओके, थँक्यू. अण्णा आले काय? आले. बड़े थोड़ा पीछे लो ना, पूरा महंगा है तुम्हारा. अभी शॉर्ट से ना बाइट ओके. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या बाबतीत सांगितलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.